आपले डेरिव्हेटिव्ह चॅप्टर्सची सेकंड एक्सरसाइज सुरू आहे. त्या एक्सरसाइज मधले आतापर्यंत आपण 4 क्वेश्चन्स कंप्लीट केल्या. क्वेश्चन नंबर 5 घेऊ. Using derivative proof. Using derivative proof. First question. Tan inverse of x plus cot inverse of x is equal to pi by 2. Sec inverse of x plus cosec inverse of x is equal to pi by 2 for mod x greater than equal to 1. लक्षात असू द्या, -1 to +1 मध्ये सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स एक्झिस्ट करत नाही. त्यामुळे आपल्याला mod x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 दिलेला आहे. हे दोन्ही आपल्याला सॉल्व करून इक्वल टू पाय बाय 2 आणायचं आहे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज ऑलरेडी इनवर्सचे मी तुम्हाला दिलेलंच आहे. तरी पण एकदाच क्विकली रिवाइज करू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x येईल 1/√1 मायनस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ x येईल -1/√1 मायनस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x येईल 1/1 प्लस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स ऑफ x येईल -1/1 प्लस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स ऑफ x येईल 1/x into √x स्क्वेअर मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनवर्स ऑफ x येईल -1/x into √x स्क्वेअर मायनस 1. हे फॉर्म्युले सिंपल फंक्शनचे आहेत. कंपोजिट फंक्शन असेल म्हणजे साइन इनवर्स मध्ये जर x च्या ऐवजी फंक्शन ऑफ x जर असेल तर तेव्हा आपल्याला 1/√1 मायनस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x असं समोर सॉल्व करावं लागतं. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. याच्यामधलं मी या व्हॅल्यूला f ऑफ x कन्सिडर करतो. लेट f of x is equal to tan inverse of x plus cot inverse of x. आपल्याला आता डेरिव्हेटिव्हचा यूज घेऊनच हे प्रूव्ह करायचं आहे. तर बोथ साइड्स डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल d by dx f of x is equal to d by dx tan inverse of x plus cot inverse of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? f dash of x is equal to मीनवाइल दोन्ही व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. ऍडिशन मध्ये आहेत टर्म्स आणि होल पॉवर पण 1 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स ऑफ x हे होईल f dash of x is equal to tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर प्लस cot इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह सेम व्हॅल्यू आहे, अपोजिट साइन
-1/1 प्लस एक्स स्क्वेअर हे होईल आता एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हे व्हॅल्यू आहे आणि एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता डेरिव्हेटिव्ह बाबतीत तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट माहीत असायला पाहिजेतच. काही जणांना माहिती असतील. तुम्हाला माहित आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येते. जर सेपरेट कॉन्स्टंट असेल, फॉर एक्झाम्पल एखादी कॉन्स्टंट आहे के, सेपरेट कॉन्स्टंट के चा डेरिव्हेटिव्ह काय येते? 0 येते. म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर 0 यायलाय, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर 0 यायलाय, याचा अर्थ हे आहे की ते फंक्शन कॉन्स्टंट आहे. हियर किंवा असे लिहू शकता ॲज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. दिस implies f of x is constant. f of x is constant. एखाद्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह 0 यायलाय, याचा अर्थ ते फंक्शन काय राहते? कॉन्स्टंट राहते. मी त्या कॉन्स्टंटला गृहीत धरतो के. लेट f of x is equal to k. f of x आहे k. आता x च्या जागी काही व्हॅल्यू ठेवा, आपल्याला आन्सर कॉन्स्टंटच येणार, केच येणार. तुम्ही काही पुट करा. मी x च्या जागी 0 पुट करतो. पुट x इज इक्वल टू 0. 0 पुट करा किंवा 1 पुट करा, काही पुट करा. x इज इक्वल टू 0. तर हे काय होईल मग? f ऑफ 0 इज इक्वल टू केच राहणार. आता मी काय करतो, f ऑफ x मध्ये 0 पुट करतो. f ऑफ x काय आहे आपलं? tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x. tan इनवर्स ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ 0. tan इनवर्स ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ 0 इक्वल टू k. tan ची व्हॅल्यू कोण्या अँगलला 0 होते? अँगल काढायचं राहते इनवर्स मध्ये. एक्सपेक्टेड आन्सर इनवर्स मध्ये अँगल राहते, लक्षात असू द्या. tan ची व्हॅल्यू कोण्या अँगलला 0 होते? 0 अँगलला होते. कॉट ची व्हॅल्यू कोण्या अँगलला 0 होते? 90 डिग्रीला कॉट 0 होते. त्याला आपण π/2 रेडियन सुद्धा म्हणू शकता. म्हणजे के ची व्हॅल्यू काय आली? π/2 आली. आणि के म्हणजे काय आहे? के ची व्हॅल्यू आपल्याला आली π/2 आणि के म्हणजे काय आहे? f ऑफ x. दॅट इज f ऑफ x is equal to k equal to π/2. f of x is equal to k equal to π/2. But what is f of x? f of x is tan inverse of x plus cot inverse of x. Tan inverse of x plus cot inverse of x is equal to π/2. चला लिहून घ्या. हेच आपलं फायनल प्रूफ आहे. पहिला क्वेश्चन तर झालाय. आता दुसरा क्वेश्चन घेऊ आपण.
सेम प्रोसिजर आहे. लेट सेकंड क्वेश्चन. मेन क्वेश्चन आहे युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह sec inverse of x plus cosec inverse of x is equal to pi by 2 given that mod x should be greater than equal to 1 because sec inverse and cosec inverse does not exist between -1 to +1. -1 to +1 मध्ये एक्झिस्ट करत नाहीत, म्हणून x ची व्हॅल्यू एक तर 1 पेक्षा मोठी पाहिजे, 1 च्या इक्वल किंवा मोठी पाहिजे, -1 च्या इक्वल किंवा लहान पाहिजे. त्याला डायरेक्टली mod x greater than equal to 1 दिले. लेट f of x is equal to sec inverse of x plus cosec inverse of x. Let f of x is equal to sec inverse of x plus cosec inverse of x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह न जायचं तर डिफरेंशिएट करू बोथ साइड. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल d by dx f of x is equal to d by dx sec inverse of x plus cosec inverse of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह त्याला आपण f dash of x म्हणू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec inverse of x plus derivative of cosec inverse of x. Derivative of sec inverse of x plus derivative of cosec inverse of x. हे होईल f dash of x is equal to sec inverse of x चा डेरिव्हेटिव्ह येते 1 upon x into under root of x square minus 1 plus